मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली सौमित्र आणि अवंतिका मुंबईवरून परत येणार आहेत आणि ते घरी येतात जेव्हा त्यांना कळणार आहे की जानकी वहिनी, ऋषिकेश दादा आणि ओवी हे घराच्या बाहेर गेलेले आहेत. तेव्हा सौमित्र फक्त एकच शब्द विचारणार आहे की आई, तुलाही वाटतं का जानकी वहिनीने हे सगळं केलं असेल? जर तुला वाटत असेल तर मग मी या गोष्टीवरती विश्वास ठेवेल, पण मला नानांना एकदा भेटावं लागेल. कारण त्याला फक्त नानांवरती विश्वास आहे, कारण ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते याची पुरेपूर कल्पना ही अवंतिका आणि सौमित्र या दोघांनाही आहे. कारण ऐश्वर्याने सौमित्राला जो काही त्रास दिलेला आहे तो सौमित्राला चांगलाच माहिती आहे. ऐश्वर्याने त्याच्या बाबतीत, अवंतिकाच्या बाबतीत जे काही केलेलं आहे त्यामुळंच हे सर्व घडलेलं आहे. तर नक्की आता सौमित्र काय करणार, तो कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणार आहे, ऐश्वर्याला तो घराच्या बाहेर काढणार आहे, त्याचबरोबर तिला आणि सयाजीला जेलमध्ये पाठवणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जानकीचं घर हे पुन्हा एकत्र येणार आहे आणि त्या घराला लागलेली कीड हे घराच्या बाहेर जाणार आहे. हे कशा पद्धतीनं पॉसिबल होणार आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश आता यांना घराच्या बाहेर काढण्यात येत असतं, कारण सुमित्रा म्हणालेली असते काहीही झालं तरी तू या घरामध्ये राहू शकत नाही. मला नानांच्या तोंडून ऐकायचं होतं, आता मला नानांनी स्वतः सांगितलेलं आहे की जानकी तू नानांना ढकललेलं आहे. परंतु मी इतके दिवस ऐश्वर्या मला सांगत होती, मी त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला नव्हता. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतो की जर जानकी 10 वर्ष इथं राहते तरीही तुला असं वाटत असेल तर मलाही आता हे घर सोडावं लागेल. तेव्हा सुमित्रा सांगते की कोणताही रणदिवे घराच्या बाहेर जाणार नाही, जो घराच्या बाहेर जाणार असेल तो रणदिवे नसेल, असं सुमित्रा बोलते. पण आता मात्र इकडे ऋषिकेशने जानकीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो की जानकी, मी एकदा नाही तर 2 वेळा तुझ्याशी लग्न केलेलं आहे आणि तुला प्रत्येक वेळेस मी वचन दिलेलं आहे मी तुझ्याबरोबर असेल, तुझ्या सुखात तुझ्या दुःखात मी तुझ्याबरोबर असेल. जानकी मात्र इथे सांगत असते की ऋषिकेश, आपल्याला या घराच्या बाहेर जायचं नाही आहे, हे घर माझं आहे, हे घर तुटताना मी पाहू शकत नाही, ही माणसं माझी आहेत, माझी आई आहे, रागवली, गैरसमज झाला आहे, तो गैरसमज आपण दूर करूया. परंतु ऋषिकेश मात्र ऐकायला तयार नसतो. ती रात्र तो तिथं राहतो, पण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर, कारण अजूनही ऐश्वर्याचा जो मकसद असतो तो पूर्ण झालेला नसतो, म्हणून तिने पुन्हा बोलायला सुरुवात करते आणि तिनं म्हणते की काहीही झालं तरी तुम्ही या घरामध्ये राहू शकत नाही. आई, ज्या माणसांनी नानांना मारलेलं आहे, नानांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती माणसं अजून घरात राहिली तर पुन्हा एकदा नानांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असं म्हटल्यानंतर सुमित्रा म्हणते की तू आत्ताच्या आत्ता बाहेर हो. तर ऐश्वर्याने जानकीच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतलेले असतात आणि मग ऋषिकेश आणि जानकी घराच्या बाहेर पडतात. ते घराच्या बाहेर जातच आहेत, तेवढ्याच वेळात तिथे सौमित्र आणि अवंतिका येतात. सौमित्र फक्त म्हणतो की आई, काही झालं तरी जानकी वहिनीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तू कितीही मला सांगितलं, नानांनी जरी जानकी वहिनीकडे बोट केलेलं असलं तरी त्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे, त्याशिवाय नाना असं बोट करणार नाहीत. जानकी वहिनी असं वागू शकत नाही, जानकी वहिनी असं करू शकत नाही, असं सौमित्र स्पष्टपणे सांगत असतो. कारण सौमित्रला खात्री आहे की ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते. तेव्हा तिथे त्याच्याबरोबर शरू पण आलेले असते. तो म्हणतो की शरूताई, मला सांग, तुला काय वाटतं? जानकी वहिनीकडे बघून जानकी वहिनी जाताना काय बोलली? तेव्हा शर्वरी सांगू लागते की जानकी वहिनी एकच म्हणत होती की मी माझ्या नानांना का मारेल, कारण नानांना सर्व सत्य समजलेलं होतं. या घरात सगळं कारस्थान ऐश्वर्याने केलेलं आहे, ते दागिने ऐश्वर्याने बदललेले आहेत, त्या शेतकऱ्यांना ऐश्वर्यानेच भडकवलेलं आहे आणि त्याचबरोबर ते संकट आपल्यावरती आलेलं होतं. बाजार समितीच्या भावाचा जो प्रॉब्लेम होता तो सगळा उभा राहिलेला होता, हे सगळं नानांना कळलेलं होतं. हे ऐश्वर्याने केलेलं आहे, तिच्या वडिलांचं नाव कमिटीवरती ऐश्वर्याने टाकलेलं आहे, सारंग भाऊजींनी नाही. हे सगळं जानकी वहिनी सांगत होती. ती रडत होती की ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे, नानांना ढकलून दिणारी ऐश्वर्याच आहे, त्याचबरोबर नानांच्या खोलीत साप सोडणारी ऐश्वर्या आहे.
हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई आणि शरूताई, तुम्ही दोघी पण बाहेर थांबा, मला नानांशी एकट्याशी बोलायचं आहे. असं म्हणत सौमित्र त्या दोघींना बाहेर पाठवतो. नाना जागे झालेले असतात. सौमित्राकडे पाहून सौमित्राचा हात हातात घेत असतात, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. मग सौमित्र उठतो आणि दरवाजा बंद करतो, कारण सौमित्राला माहिती आहे की ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते. त्यामुळं सौमित्रानं ह्यावेळेस हुशारीने सगळं करायचं ठरवलेलं असतं. आणि मग शरूला आणि सुमित्राला त्याने बाहेर जायला सांगितलेलं असतं. दरवाजा बंद केलेला असतो. तो म्हणतो की मला नानांशी बोलायचं आहे, त्यानंतर मी ठरवेल काय करायचं आहे ते. काही झालं तरी जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा घरातून बाहेर कुठं गेलेत हे आपल्याला शोधावंच लागणार आहे, असं त्याने ठरवलेलं असतं. मग आईला आणि त्याचबरोबर तो शरूला बाहेर जायला सांगतो, कारण त्याला माहिती असतं की नाना हे त्यांच्यासमोर बोलणार नाहीत आणि नानांच्या बाबतीत असं काहीतरी वेगळं घडलेलं आहे. हे सगळं सौमित्र ठरवत असतो आणि त्या दोघींना बाहेर जायला सांगतो आणि त्यानंतर नानांना बोलायला प्रयत्न करतो. तो नानांना म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला बोलताना त्रास होत आहे नाना, पण मी जे तुम्हाला विचारेल ना त्या प्रश्नांची मला उत्तरं द्या. मला फक्त सांगा तुम्ही की काय घडलेलं होतं. माझ्यापुढं तुम्ही मन मोकळे करा. मला सांगा की जानकी वहिनीनं तुम्हाला खरंच ढकललं जिन्यावरून. तेव्हा म्हणतात की नाही. मग लगेचच सौमित्र विचारू लागतो, मग नाना मला आणखी उत्तर हवं आहे. मग ऐश्वर्याने ढकललं आहे का तुम्हाला? तेव्हा नाना हो हो म्हणतात आणि थरथरू लागतात. ऐश्वर्याचं नाव घेताच नानांची थरथर व्हायला लागलेली असते, ते थरथर कापायला लागलेले असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो, पण नाना तुम्ही जानकी वहिनीचं नाव का सांगितलं? तुमची काय मजबुरी होती? असं नानांना तो विचारू लागतो. तेव्हा नाना म्हणतात ओवी ओवी ओवी. म्हणजे सौमित्र म्हणतो की ती ओवीला मारून टाकणार, तिने किडनॅप करणार आहे, ओवीला पकडणार आहे, अशी धमकी तुम्हाला दिली आहे का? नाना रडत रडतच सौमित्राला सांगू लागतात की हो. नानांना म्हणायचं असतं की हो, तिने आपल्या ओवीला काहीतरी करणार आहे, त्यामुळं मला हे सगळं करावं लागलं आहे. तिने मला येऊन तसं सांगितलेलं होतं की ओवीला सोडणार नाही. सौमित्र म्हणतो की नाना हे सगळं माझ्या बाबतीत असंच घडलेलं होतं. तिनं माझ्या बाबतीत ही अशाच पद्धतीने वागलेली होती, माझ्या बाबतीत ही अशाच पद्धतीने तिने कटकारस्थानं केलेली होती आणि या सगळ्यामध्ये आपण अडकले जातो, असं सौमित्र नानांच्याजवळ बोलत असतो. सौमित्राचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी नाना, आता मी आलेलो आहे ना, मी कोणत्याही गोष्टीला तिथे बळी पडणार नाही. काहीही झालं तरी आपण आपल्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला घरी आणायचं आहे, असं तो नानांना सांगू लागतो. तेव्हा नाना म्हणतात पण ते येतील का? तेव्हा सौमित्र म्हणतो की आपण आहोत ना, आपण आणूया जाऊन त्याला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं सौमित्राने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तो नानांना म्हणालेला असतो की मी पहिला आता जानकी वहिनी, ऋषिकेश दादा आणि ओवी कुठे आहेत त्यांचा शोध घेतो आणि त्यानंतरच मग मी या ऐश्वर्याकडे जातो. त्याच्या आधी मला आईला विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी तिच्याजवळ सांगाव्या लागतील. जर मी तिला या सर्व गोष्टी सांगितल्या तर तिला खात्री पटेल, अन्यथा ती तसाच विचार करत राहील. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा किती निर्मळ आहेत ते आपल्याला माहिती आहे. गेली 10 वर्ष जानकी वहिनी आपल्यासोबत राहत आहे. तिने कधीही आपल्या बाबतीत चुकीचं वागलेली नाही, पण ऐश्वर्याच्या बाबतीत मला खात्री आहे ती माझ्याबरोबर पण असंच वागलेली होती. त्यानंतर सौमित्र रूममध्ये येतो, रूमचा दरवाजा बंद करतो. अवंतिका म्हणते काय झालं सौमी? तेव्हा सौमित्र सांगू लागतो की मला खात्रीच होती. अवंतिका म्हणते म्हणजे जानकी वहिनीने ढकलले नानांना? मला तर असं नाही वाटत. तेव्हा सौमित्र सांगू लागतो की नानांना ऐश्वर्याने ढकललेलं आहे आणि वरून नानांना धमकी दिलेली आहे की जर तुम्ही माझं नाव घेतलं तर मी ओवीला मारून टाकेल किंवा किडनॅप करेल. त्यामुळं नाना घाबरलेले आहेत आणि नानांनी जानकी वहिनीचं नाव सांगितलेलं आहे. पण अवंतिका आपल्याला काही करून आता दादा आणि वहिनीला घरी आणायचं आहे. ओवी आपली घरी आली पाहिजे. ते बाहेर कुठे राहत आहेत, काय करतायत काहीच माहीत नाही आहे. त्यांच्याकडे ना पैसे आहे ना काही, त्या नेस्त्या वस्त्रांनीशी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळं आपल्याला त्यांना घरी आणायचं आहे. मी त्यांचा शोध घेतो, तोपर्यंत तू एक काम करायचं आहे, घरात इथे आई आणि नानांची काळजी घ्यायची आहे. तुला आता स्ट्रॉंग व्हायचं आहे. काही झालं तरी आत्ता आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे, असं सौमित्र सांगत असतो. तेव्हा अवंतिका म्हणते की हो सौमित्र, आणि सौमित्र म्हणतो की मी आत्ताच जात आहे, आईला हे सर्व सत्य सांगतो. मग शर्वरी आणि सुमित्राला घेऊन तो नानांच्या रूममध्ये येतो. सारंगला मात्र काहीच सांगायचं नाही असं सौमित्राने ठरवलेलं असतं. मग त्या दोघींना घेऊन तिथं आल्यानंतर सुमित्रा म्हणते की काय झालं, आता तुझी खात्री पटली ना काय झालेलं आहे ते?
पुन्हा सौमित्र दरवाजा बंद करतो आणि तो म्हणतो की आई तुझाच गैरसमज झाला आहे. आता बघ नाना काय सांगत आहेत, मी काय विचारतोय ते. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना आता सांगा तुम्ही मला, तुम्हाला जानकी वहिनीने ढकललेलं आहे का? तेव्हा नाना म्हणतात की नाही. मग त्यानंतर नानांना पुढचा प्रश्न विचारला जातो, मग तुम्हाला कुणी त्या ऐश्वर्याने ढकललेलं आहे का? तेव्हा नाना म्हणतात की हो. आणि सुमित्राच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. सुमित्रा म्हणते हे सगळं काय होऊन बसलेलं आहे? तेव्हा सौमित्र म्हणतो की आई जरा विचार करायचा होता वागताना. जानकी वहिनी अगं सदैव आपल्या देव्यातील वातीप्रमाणे आपल्यासाठी ती तेवत राहते, जळत राहते आणि आपण काय केलेलं आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते की सौमित्र काही करून तू जानकी आणि ऋषिकेशला शोध, मी त्यांची माफी मागून त्यांना घरी घेऊन येते, असं सुमित्रा सांगू लागते. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो आई मी नक्की शोध घेईल त्यांचा, आणि त्याचबरोबर अवंतिकालाही मी इथं लक्ष ठेवायला सांगितलं आहे, असं सौमित्र बोलत असतो. नाना मात्र ऐकत असतात. नानांना खूप त्रास होत असतो आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नानांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते सुमित्रा आणि त्याचबरोबर शरूला हे कळलेलं आहे. तेव्हा सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते. सुमित्रा म्हणते की काही झालं तरी ह्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई आपल्याला हेच तर करायचं नाही आहे ना, आपण ठरवलं आहे ना, आपण सत्याच्या मार्गाने जायचं आहे, आपण कायद्याच्या मार्गाने जायचं आहे. मी पहिलं जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला शोधून घेतो, त्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतील. ते एकदा घरी आले, ते आपल्यासोबत असले, सुखरूप असले की मग आपण या ऐश्वर्याचा बँड वाजवूया, असं तो बोलत असतो. इकडे नाना हे सर्व ऐकत असतात आणि सौमित्र जातो तर त्याला हिम्मत काकांच्या घरी तिथे ऋषिकेश, जानकी आणि ओवी सापडतात. तर तिथे तो सुमित्रालाही घेऊन गेलेला असतो. सुमित्रा गाडीत असते. सुमित्रा गाडीतून उतरते. ऋषिकेश आणि जानकीच्या समोर हात जोडून उभी राहते. मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली असं म्हणत ती माफी मागते आणि मग ऋषिकेश आणि जानकी सुमित्राला माफ करतात आणि म्हणतात की आई खात्री पटली का? आम्ही असं चुकीचं कधीच वागू शकणार नाही, असं ते दोघंही आईला वचन देत आहेत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की आपल्याला आता घरी गेलं पाहिजे, काही झालं तरी आपल्या आईवडिलांच्या मदतीसाठी आपल्याला घरी गेलं पाहिजे, असं तो जानकीला समजवत आहे. आणि ओवीला आणि जानकीला घेऊन ऋषिकेश घरी येतो. घरी आल्यानंतर आता सौमित्रासाठी गोष्टी सोप्या झालेल्या असतात. त्यासाठी त्याने शहाणे वकिलांची भेट घेतलेली असते. तिथून सगळे पुरावे त्याने मिळवलेले असतात. कोणत्या पद्धतीचं तिथे काम केलं गेलेलं आहे हे सगळं त्याने बघितलेलं असतं. आणि त्याचबरोबर मग त्याने ठरवतो की आता हे ऐश्वर्याला कायमचं जेलमध्ये पाठवायचं. हे सगळं सौमित्राने प्लॅनिंग केलेलं असतं. आणि जो व्यक्ती आहे ज्याने हे सगळं केलेलं होतं त्यालाही सौमित्राने पकडलेलं आहे. ती व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट शहाणे. शहाणेंची भेट घेऊन सौमित्राने सगळी खऱ्या मृत्यूपत्राची माहिती शोधून घेतलेली आहे. त्याचबरोबर सौमित्र नानांना धीर देत आहे आणि आईलाही सांगत आहे. तर सुमित्रा हे आलेले आहेत आणि त्यांच्या समोर सौमित्राने पोलिसांना बोललेलं आहे. पोलिसांकडे सर्व पुरावे त्याने दिलेले आहेत आणि ऐश्वर्याचा पर्दाफाश केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.